नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या धातुसाधित लेक्चरमध्ये मी रोहित सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. या लेक्चरमधनं पूर्ण लेक्चर बघितल्यावर तुम्हाला हे तर नक्कीच कळेल की माझा 1 मार्क फिक्स झाला. मग सुरू करूया आपल्या लेक्चरला. बघा आता जसं आपण थंबनेलमध्ये म्हटलं आहे त्याप्रमाणे आज आपण शिकणार आहोत की बाबा धातू म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, धातुसाधित म्हणजे काय, ह्या गोष्टी आज आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला मी काही वाक्य लिहून देणार आहे, ती बघायची आपण आणि त्यावर नंतर बोलूया. आता हे पहिलं पेज आहे, ठीक आहे. सो ह्या पहिल्या पेजवर तुम्हाला एकच करायचं आहे की काय सरांनी लिहिलं आहे बघा. 3 शब्द लिहिलेले आहेत, 1 धातू, 2 धातुसाधित आणि 3 क्रियापद. 3 गोष्टी लिहिल्या आहेत. कसा अभ्यास करायचा आपण व्यवस्थित बघून घेऊया, ठीक आहे. बघा 2-3 वाक्य लिहितो मी. 1, रामाने रावणास मारले. काय वाक्य आहे? रामाने रावणास मारले. दुसरं वाक्य आहे जहाज पाण्यात बुडाले. जहाज पाण्यात बुडाले. तिसरं वाक्य आहे गुरुजी मुलांना शिकवतात. गुरुजी मुलांना शिकवतात. तुम्ही हा व्हिडिओ ऐकताना 1.5 स्पीडने ऐकला तरी पण चालणार आहे, ओके. चौथं वाक्य आहे रावणाला मारताना मी पाहिले. रावणाला मारताना मी पाहिले. हे चौथं वाक्य. याच्या पुढे आणखीन एक वाक्य असणार आहे, ते म्हणजे शेतकऱ्याला रडताना मी पाहिले. मी बघितले म्हणूया आपण. मी बघितले. सेम नको, वाक्य वेगळं करूया. त्याने लाडू, चौथं वाक्य लास्ट, फेकून दिला. त्याने लाडू फेकून दिला, ठीक आहे. चला आता ही काहीतरी वाक्य आहेत. मी तुम्हाला असं म्हणेन काय की बघा वाक्यात आता साधी गोष्ट आहे जी आता आपण शिकतोय ती नेमकं काय ते बघून घेऊया. व्याकरणाचा अभ्यास हा 3 प्रकारे करतात, तुम्हाला माहिती आहे. शब्दविचार, वर्णविचार आणि वाक्यविचार. शब्दविचारामध्ये 4 गोष्टी आहेत ज्या विकारी आहेत आणि शब्दविचारामध्ये 4 गोष्टी आहेत ज्या अविकारी आहेत. विकारी गोष्ट कोणत्या आहेत? तर विकारीमध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नाम, दुसरी सर्वनाम, तिसरी विशेषण आणि चौथी क्रियापद. ह्या क्रियापदाशी निगडीत असलेला टॉपिक तो आपला आजचा टॉपिक आहे. त्यामुळे आपल्या क्रियापदाबद्दल थोडंसं काहीतरी बोलणं आपलं काम बनणार आहे, ठीक आहे. चला तर बघा वाक्यात किंवा वाक्य हे कशाने बनलेलं असतं? तर वाक्य हे शब्दांनी बनलेलं असतं. शब्दांनी. व्याकरणात शब्दाला टिंबटिंब म्हटलं जातं, तर त्याला पद म्हटलं जातं, ठीक आहे. वाक्य जर शब्दांनी बनलेलं आहे, समजा हे वाक्य आहे, हे वाक्य जर शब्दांनी बनलेलं आहे, ह्या वाक्यात पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द, तर ह्या शब्दांना पण काहीतरी ओळख असते. ह्या शब्दांना पण स्वतःची काय असते? काहीतरी ओळख असते. मग शब्दांना ओळख काय? तर शब्दांच्या जाती. मग त्यातली महत्त्वाची जात क्रियापद. त्यातला हा टॉपिक आपण आता शिकतोय, ठीक आहे. सुरुवातीला हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. चला बघूया आता. बघा आपण सुरुवातीला काही वाक्य लिहिली, त्यातलं एक वाक्य मी पुढे उचलतो. वाक्य असं आहे रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले, ओके. काही लक्षात राहायची गरज नाही, साधी गोष्ट आहे, नीट बघून घ्या. बघा ह्या वाक्यामध्ये मला ॲक्शन कुठं दिसते, क्रिया कुठं दिसते? रामाने तर क्रिया नाही आहे, रावण तर क्रिया नाही आहे. हां नक्कीच क्रिया कोण आहे? मारले. ही बाबा माझी ॲक्शन आहे किंवा त्याला क्रिया म्हणू शकतो आपण. काय आहे? क्रिया.
सर मारले ही क्रिया आहे, हो बरोबर आहे, ठीक आहे. मग क्रियावाचक शब्द झाला हा, हा शब्द कोणता झाला? क्रियावाचक शब्द. ओके, मग डन. वाक्यातला क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद. वाक्यातला क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद असा अर्थ तुम्ही काढाल. बघा मी काय म्हटलं, मारले हा क्रिया दाखवणारा शब्द आहे, क्रिया दाखवणारा शब्द. सो काय झाला तो क्रियावाचक शब्द, ज्याला आपण काय म्हणू क्रियापद. तर हे व्याकरणाच्या दृष्टीने थोडंसं चुकीचं आहे किंवा हे पूर्ण बरोबर नाही, ठीक आहे. तुम्ही म्हणाल हे असं सर काय सांगतात, ठीक आहे अजून चेक करूया थोडंसं. बघा किंवा आपण इथंच बघूया. बघा मी काय सांगतो नीट बघून घ्यायचं. तर मी असं म्हटलेलं आत्तापर्यंत माझं असं सांगणं आहे तुम्हाला की रामाने रावणास मारले, यातला मारले हा क्रियावाचक शब्द असून तो क्रियापद होतो. हे वाक्य मी चुकीचं ठरवलं आहे, ठीक आहे. आता एक वाक्य लिहितो मी. बघा, रावणाला मारताना मी पाहिले. रावणाला मारताना मी पाहिले, ठीक आहे. बघा आता मी इथं काय केलेलं आहे, दोन शब्दांना अंडरलाईन केलेले आहे. यातली ॲक्शन कोण? मार. काय ॲक्शनवाला शब्द आहे? मारताना. यातले ॲक्शन कोण आहे? पाहताना. चल, मग सर जसं तुम्ही वरती म्हटलात, काय म्हटलात वरती सर? तुम्ही असं म्हटलात की मारले हा क्रियावाचक शब्द आहे. हो, मारताना पण काय आहे? क्रियावाचक शब्द. हे दोन्ही पण काय आहेत? क्रियावाचक शब्द. मग आता तुम्ही म्हणलं पाहिजे ह्या अर्थानुसार हे दोन्ही क्रियावाचक शब्द आहेत, मग दोघे पण काय बनतील? क्रियापद बनतील, बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल सर एकाच वाक्यात दोन क्रियापदं कशी येतील का? येतात? नाही येत. एका वाक्यात दोन क्रियापदं कधीच येत नाही, बरोबर आहे. मग क्रियापद कसं ओळखायचं? क्रियावाचक शब्द तर आपल्याला सापडलेले आहेत. चला आणखीन एक स्टेप बघूया, थोडं आणखीन पुढं जाऊया. बघा आता मी काय सांगतो नीट बघून घ्यायचं. चलो अजून जाऊया. मी आता असं म्हणणार आहे बघा, रामाने रावणास मारले, ठीक आहे, वाक्य संपलं. पहिलं वाक्य माझं संपलं. दुसरं वाक्य, रावणाला मरताना किंवा मारताना मी पाहिले. चला ही दोन वाक्य मी क्लिअर केली. बघा तर मी असं म्हणेन, ज्याला मी तर अंडरलाईन करतोय, मारले, मारताना, पाहिले, हे तिन्ही पण कोण आहेत? ओके, हे तिन्ही पण कोण आहेत? क्रियावाचक शब्द. कोण आहे तिन्ही पण? क्रियावाचक शब्द. कोण आहेत? क्रियावाचक शब्द. क्रियावाचक शब्द. आता हे तिन्ही क्रियावाचक शब्द आहेत, बरोबर. क्रियावाचक शब्द असला म्हणून याचा अर्थ असा नाही होत की तो क्रियापद आहे, बरोबर. मग काय पॉईंट आहे? नीट बघून घ्या, ठीक आहे. मग आता मी इथं असं लिहितो, दोन केस बनतात. क्रियावाचक शब्द जर वाक्यात आला तर तो दोन गोष्टी बनवतो. एक गोष्ट काय बनवतो? जर क्रियावाचक शब्द वाक्यात आला तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. किंवा असा एक शब्द आहे तो वाक्य अर्थपूर्ण शब्द असतो. आता असा क्रियावाचक शब्द आला तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. अर्थ पूर्ण करत नाही. चला दोन गोष्टी तर तुम्हाला कळाल्या, एक वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, एक वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. चला चेक करूया इथं. रामाने रावणाला मारले, झालाय का वाक्याचा अर्थ कंप्लीट? हो झाला. रामाने रावणाला मारले, संपलं. एक राम आहे, एक रावण आहे, आणि मारलं, विषय संपला. अर्थ कंप्लीट झाला. चला बाजूला करा विषय. म्हणजे इथं वाक्याचा अर्थ काय झाला मला सांगा. मी ग्रीनमध्ये लिहितो, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला, ठीक आहे. आता बघा,
रावणाला मारताना थांबून द्या. आता बघा दोनच वाक्य बोलायचं ना, पुढचं वाचायचंच नाही आहे. रावणाला मारताना तुम्ही काय म्हणाल, काय काय झालं, कुठे, कसं. रावणाला मारताना तुम्हाला काय कळणारच नाही, बरोबर आहे. आता बघा, रावणाला मारताना मी पाहिले, पाहिले बघा, रावणाला मारताना मी पाहिले. ओके, मी बघितलं, संपलं. याचा अर्थ जेव्हा मारतानाच फक्त आपण उच्चार करतो तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला दिसत नाही, पण पाहिले जेव्हा उच्चार करतो तेव्हा वाक्याचा अर्थ काय दिसतो, पूर्ण झालेला दिसतो. म्हणजे ह्या ज्या दोन क्रिया आहेत, काय, जेव्हा क्रियावाचक शब्द वाक्यात येतो तेव्हा तो कधी वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, कधी वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. ओके, मग इथंच त्यांना आपण नाव दिलेलं आहे, ते म्हणजे काय बघून घेऊया. बघा, क्रियावाचक शब्द, क्रियावाचक शब्द जो जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद म्हटलं जातं. आत्ता सर वाक्याची ह्याची व्याख्या बरोबर आहे का? हो बरोबर आहे. नुसतं क्रियावाचक शब्द म्हटलं तर क्रियापद होत नाही. म्हणून पहिल्यांदा मी काय म्हटलेलं, क्रियावाचक शब्द वाक्यात आलाय म्हणून तो क्रियापद, असं अजिबात नाही. उलटा तुम्ही असं म्हटलं पाहिजे, क्रियावाचक शब्द जर वाक्यामध्ये आला तर दोन गोष्टी बनतात. एक, तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर क्रियापद, जर तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर तो धातुसाधित असं म्हटलं जातं. वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल, पूर्ण करत नसेल तर त्याला काय म्हटलं जातं, धातुसाधित म्हटलं जातं. ओके, आपला एक वेगळा शब्द पण आहे, तो म्हणजे कृदंत. कृदंत असा देखील शब्द आहे. संपलं. ओके, सो याच्यात वेगळं काहीच नाही, सिंपल गोष्ट मी सांगितली. बघा, मी पुन्हा रिवाइज करतो. वाक्यात क्रियावाचक शब्द आला, ओके, बघा अर्थ पूर्ण करतोय का, ठीक आहे. बघा अर्थ पूर्ण करत नाही आहे का, नाव देऊन टाका. जाऊया आपल्या पहिल्या वाक्यांकडे. बघा आपली वाक्य कशी होती. बघा पहिलं वाक्य असं होतं, रामाने रावणाला मारले. ठीक आहे, गंमत बघा. आता रामाने रावणाला मारले, सांगा मला, मारणे हा वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय का? हो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, मी बरोबर म्हटलं. मला सांगा, जहाज पाण्यात बुडाले. ओके, काय आहे हे, जहाज पाण्यात बुडाले. बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय का? जहाज पाण्यात बुडालं, हो बुडालं, काहीच असं वेगळं नाही आहे. चला, हा देखील वाक्याचा काय करतो, अर्थ पूर्ण करतो. ठीक आहे. गुरुजी मुलांना शिकवतात. काय वाक्य आपलं, गुरुजी मुलांना शिकवतात. काय आहे बघा, शिकवण्याची क्रिया आहे. गुरुजी आले, शिकवलं, संपलं, वाक्याचे अर्थ पूर्ण केले जातात. बरोबर, हे तीन तर शब्द मला मिळाले. दुसरं, रावणाला मारताना मी पाहिले. झालं आपलं मगाशी वाक्य, पाहिले. पाहिले काय आहे, क्रियापद आहे. ठीक आहे, मगाशीच आपण बघितलं. चला, शेतकऱ्याला रडताना मी बघितले. ओके, तुम्ही बघितलं. लाडू फेकून दिला. ठीक आहे, फेकून दिला. दिला कळतंय बघा, जे मी ब्लू कलरनी हायलाईट केलेलं आहे ते वाक्याचा काय करतात, अर्थ पूर्ण करतात. ठीक आहे. आता गंमत बघा, ह्या वाक्यात क्रियावाचक शब्द मारले होता, विषय संपतो. ह्या वाक्यात क्रियावाचक शब्द एकच होता, ह्यात पण एकच होता. आता पॉईंट असा झालेला आहे, काय झालेला आहे, इथं मारताना शब्द आहे. काय शब्द आहे इथं, मारताना आहे. इथं रडताना आहे, बरोबर. इथं फेकून आहे, बरोबर आहे. अरे बापरे, म्हणजे काय, जर आपण थोडंसं जरा बाजूला काढायचा प्रयत्न केला तर मारताना, बरोबर, रडताना आणि परत काय, फेकून. चला नीट बघूया. याच्या पुढचं नका वाचू. हा जर शेवटचा शब्द असेल किंवा क्रियावाचक शब्द असेल तर आपण वाक्य कसं वाचणार, रावणाला मारताना. काय माहिती आहे का पुढे काय, अर्थच कळत नाही आहे. शेतकऱ्याला रडताना, काय तू बघितलंस का, तू काय केलंस, त्याला जाऊन धरलंस का, बरोबर. त्याने लाडू फेकून, हां काय झालं फेकून, काय फेकून दिला की फेकून आणला की फेकून टाकला, काय मलाच माहीत नाही. याचा अर्थ बघा, मारताना, रडताना, फेकून हे क्रियावाचक शब्द आहेत, नो डाऊट, 100% बरोबर आहे.
पण क्रियावाचक शब्द आला म्हणून ते क्रियापद बनतात का? तर नाही. मग ते क्रियावाचक शब्द वाक्यामध्ये आले तर ते दोन क्रिया बजावतात, दोन भूमिका बजावतात. जर ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतील तर क्रियापद, जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसतील तर ते काय बनतात? धातुसाधित बनतात. त्यामुळं मारताना, रडताना आणि फेकून हे तिन्ही पण काय बनतात सर? हे तिन्ही पण धातुसाधित बनतात. काय बनतात? धातुसाधित किंवा कृदंत बनतात. किंवा काय बनतात? कृदंत बनतात. सिंपल, खतम. ओके. जसं की आपण थंबनेलला लिहिलेलं आहे काय? धातू, धातुसाधित आणि क्रियापद. त्यातल्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या, धातुसाधित आणि क्रियापद. लक्षात. आता पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण सुरुवातीला बोललो होतो ती म्हणजे काय? धातू. बरोबर. तर बघा, धातू म्हणजे काय? धातू म्हणजे काय? तर धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. धातू म्हणजे काय? क्रियापदाचं मूळ रूप. बरोबर. आता आपण वाक्य बघितली की नाही? त्या वाक्यामध्ये काय काय होतं? एक पहिलं वाक्य होतं, रामाने रावणाला मारले. ओके. रावणाला मारताना मी पाहिले. बरोबर. तिसरं वाक्य काहीतरी होतं, ह्याला हे करताना मी बघितले. शेतकऱ्याला रडताना मी बघितले. गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवतात असं काहीतरी एक वाक्य होतं. जहाज पाण्यात बुडाले असं पण वाक्य होतं. ओके. त्याने लाडू फेकून दिला असं देखील वाक्य होतं. मला सांगा, हे क्रियापद आहेत? हो. मी काय म्हटलं? क्रियापदाचं मूळ रूप. सांगा मला एका ठिकाणी. मारले मधलं मूळ रूप काय आलं? मार. पाहिले मध्ये मूळ रूप काय आलं? पाह. बघितले मध्ये मूळ रूप काय आहे? बघ. शिकवतात त्यातलं मूळ रूप काय आहे? शिकव. बुडाले यातलं मूळ रूप काय आहे? बुड. दिला यातलं मूळ रूप काय आहे? दे. म्हणजे क्रियापदाचं जर मूळ रूप तुम्ही शोधलं तर त्याला व्याकरणामध्ये धातू म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? धातू म्हटलं जातं. ठीक आहे. मग व्याकरणात व्याख्या कशी केलेली आहे? क्रियापदाचं प्रत्ययरहित मूळ रूप म्हणजे धातू होय. आणि परीक्षेला जे प्रश्न विचारले गेले ते असेच विचारले गेलेत, खालीलपैकी धातू कोण? खालीलपैकी धातुसाधित कोण? धातूची वैशिष्ट्य काय? ठीक आहे. येस. सो हा आहे आपला धातू. आता जर आपण वाक्य आपली मगाशी बघितली तर बघा, आता रामाने रावणास मारले, मार हा धातू झाला, बुड हा धातू झाला, शिकव धातू झाला, पाह धातू, बघितला बघ धातू, दिला दे धातू, फेकून मधला फेक धातू, रडताना मधला रड धातू, मारताना मधला मार धातू. ओके. मग आपण निष्कर्षाकडे जेव्हा जाऊ, एंडिंगला जेव्हा जाऊ, त्या एंडिंगला आपण एक शब्द काय म्हणणार आहे की बघा, धातू अधिक प्रत्यय. बघा नीट, आता व्याकरणाच्या बाजूने बघूया. धातू अधिक प्रत्यय. बरोबर. मग धातूला असा प्रत्यय लागतो जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, आणि धातूला असा प्रत्यय लागतो तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. बघा म्हणजे काय? रामाने रावणाला मार अधिक ले. बरोबर आहे. रावणाला मारताना मार अधिक ताना. बरोबर. तर धातूला ले लागला. बरोबर. तर तो बनतोय काय? क्रियापद. पण धातूला ताना लागला तर तो क्रियापद न बनता काय लागतोय? धातुसाधित. म्हणजे पुन्हा त्याच पॉईंटवर येतो, क्रियापद काय, धातुसाधित काय, ह्या दोन्हींसाठी मूळचा शब्द कोण? धातू. मग त्या धातूला जर तुमचे प्रत्यय लागले आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय तर क्रियापद. त्या धातूला जर त्याला प्रत्यय लागला तर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही तर तो धातुसाधित. पूर्ण करतोय तो क्रियापद, नसेल तर धातुसाधित. सिंपल आणि साधा मुद्दा आहे. समजलं धातुसाधित, क्रियापद. आता याच्या पुढची आपली सिरीजमधला पुढचा भाग एक नेक्स्ट लेक्चर राहील. त्याची तुम्हाला अपडेट आपल्या ग्रुपवर आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर मिळून जाईल. ओके. स्टे ट्यून. थँक्यू.